रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज, रमावतीचा आवाज, रमावतीच्या रक्षण करत्या, रमावतीच्या रक्षण करत्या, रमावतीच्या रक्षण करत्या, रमावतीच्या रक्षण करत्या, रमावतीच्या रक्षण करत्या. माई बऱ्यात ना तुम्ही? आता आता कसं वाटतंय? म्हणजे बरं वाटतंय ना? डॉक्टर काय म्हणाले? केला होता फोन. ते म्हणले का काही नाही, जास्त कामाचा ताण वाढला म्हणून झालंय. ठीक होता मी, काही काळजी करू नका, होईल बरं. या सगळ्यांना त्याचा परिणाम आहे. त्या साहेबांनी बरोबर डाव साधला. एवढी वर्ष तुम्ही या पक्षासाठी गावासाठी झटलात, त्यांनी तुम्हालाच बाजूला केलं. हे सगळं ना त्या वैद्यांमुळे झाले. मी आत्ताच जातो आणि त्यांना सांगतो की उमेदवारी मागे घ्या, बस झाला आता. तेजप्रताप, आता आमच्यासाठी तुम्ही काहीही करायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही. मै असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही पक्षासाठी एवढं केलं. शांतता हवी जरा. तुम्ही जा आता, आपण बोलू की नंतर. हा, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही आराम करा. पक्षाने एकमताने ठरवलं आहे की यावेळेस संपूर्ण निवडणुकीचा नेतृत्व करणारी ती महिला म्हणजे वैदेही तेजप्रताप मक्तेदार. मै 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 काय झालं? मै काय झालं? मै चक्कर येते का तुम्हाला? मै काकी लांबा तुम्ही. माझ्या माईंच्या जवळ यायचं नाही. माईंची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. लांबा. आई, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचे त्राण खरंच माझ्यात नाहीये. सॉरी, पण मी नंतर कॉल करेन तुला. आजचा दिवस म्हणजे ना खरंच चांगलाच होता नाही का आजचा दिवस तुमच्यासाठी? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आता काय करणार ना, हायकमांडची ऑर्डर आहे तशी. म्हणजे माईसाहेब निवडणूक लढवणार नाहीये, पण सुनबाईंच्या पाठीशी माईसाहेब आहे. हा, त्यांचं मार्गदर्शन सुनबाईंना नेहमी असणार. हा, बरं जाऊ द्या, ठेवतो फोन, कामं पडलीत मला. हा, धनाजी. नमस्कार धनाजीराव, नमस्कार. साळींदर मामा, अशा अचानकच माझ्या पोरीकडं उमेदवारी आली. अरे पण मग तुमच्या त्या भाग्य विधात्या माई खरंच आमच्या पोरीकडं लई पॉवर आहे. धनाजीराव, आम्ही म्हटलं होतं ना, तुमची मुलगी म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी.
आता तुमची पण चांदी आणि आमची पण बरोबर की नाही? बरं धनाजीराव, इलेक्शनची लई कामं पडली आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा, ठेवतो आता. अरे साळींदर, काय करावं तुझं आता? धन्या, मला एक दिवशी इतका हानील ना, दारू पिणंच विसरेल. बरोबर बोललो ना मी. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगलाच असणार नाही का? यशप्रता, काय तुला खरंच असं वाटतंय? का नाही वाटणार? का नाही वाटणार? का आता तुम्हाला जे वाटतंय तेच वाटायला पाहिजे जगाला. आणि असंही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवलंय की तुम्ही. नाव, ओळख, पैसा आणि आता सत्ता पण. ह्यातलं काहीही नकोय मला. प्रताप, काय बोलतोस तू? मला फक्त आणि फक्त तू हवाय. बस करावं तुमची नाटकं. नुसती नाटकं. बाकी ऍक्टिंग भारी करता तुम्ही. सगळे बघितलं ना तुम्हाला. जनतेसमोर माईंची कशी बाजू घेतली ती. का हा पण तुमच्या प्लॅनचाच भाग होता? प्लॅन? वाय प्लॅनच. तसा प्लॅन तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी मिळून केला होता. आजही तेच केलं असणार. तुमच्या डोक्यात नेहमी प्लॅनिंग सुरू असते का सगळं? ऐक ना, हे बघ, तू खूप गैरसमज करून घेतले सारे. आणि बरीच चांगली नाती ही फक्त आणि फक्त गैरसमजामुळे तुटतात. हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहित असेल. मी जी चूक सुरुवातीला केली होती ना, ती चूक मी परत होऊ देणार नाहीये. माझं एकदम म्हणणं ऐकून घे. हे बघ, तू जे खरं समजतोयस ना, तसं ते नाहीच आहे. बस करा आता. आणि हे डोळ्यातनं पाणी काढणं बंद करा. याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. माझ्यावर आणि माहीरवर कुठला सूड गवत माहित नाही मला, पण तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून येत तर माझी मला लाज वाटायला लागली. एकेकाळी तुमच्यावर मी प्रेम केलं होतं.